Hello and welcome to the next session of this molecular basis of inheritance. आपण याच्यात प्रोटीन सिंथेसिस हा महत्वाचा पार्ट पाहतोय. त्या प्रोटीन सिंथेसिसची सेकंड फेज पाहतोय आपण ट्रान्सलेशन. ट्रान्सलेशन 3 स्टेप्स मध्ये होत असतं. एक इनिशिएशन, दुसरी इलॉंगेशन आणि तिसरं टर्मिनेशन. त्याच्यामध्ये पहिली स्टेप आपण आणि रिक्वायरमेंट आणि पहिली स्टेप बघितलेली होती, चेन इनिशिएशन. आता आपल्याला सेकंड स्टेप पाहिजे ते म्हणजेच इलॉंगेशन ऑफ पॉलीपेप्टाइड चेन. म्हणजे अमायनो ऍसिडची जी चेन असते त्याचं इलॉंगेशन कसं होतं, लांबी कशी वाढते, कोणकोणत्या स्टेप्स त्याच्यात होतात हे आपल्याला बघायचं. त्याच्या अगोदर जो कन्सेप्ट आपण पाहिलेला आहे तो थोडासा रिवाइज करूया. हा आलेला mRNA मॉलिक्यूल आहे. आणलेली माहिती त्यांनी 3-3च्या ग्रुपने आणलेली असते. याला आपण कोडॉन्स म्हणत असतो. सगळे कोडॉन्स आहेत. हे त्याचं 5 प्राइम एंड आहे, हे 3 प्राइम एंड असतं. सुरुवात असते ती 5 प्राइम एंड कडून होत असते, हे मात्र लक्षात ठेवायचं. सो दिस इज अ पार्ट ऑफ mRNA. दिस इज mRNA. आता ह्या mRNA ला हा डीएनए पासून तयार झाला, न्यूक्लियस मध्ये झाला, न्यूक्लियस मधून सायटोप्लाझम मध्ये आला, तिथं त्याला स्मॉल युनिट ऑफ रायबोझोमशी कनेक्ट केला होता. हे आपण रायबोझोमचं एक स्मॉल युनिट दाखवतोय, या स्मॉल युनिटशी कनेक्ट केला होता. ओके, कारण याला रायबोझोमशी कनेक्ट करणारी साइट असते. हे रायबोझोमचं स्मॉल युनिट आहे. सो स्मॉल युनिट ऑफ रायबोझोम. Unit of ribosome. ओके, आता या ठिकाणी जेव्हा त्याला mRNA जोडला जातो, याच्यानंतर मॅग्नेशियम प्लस प्लस Mg प्लस प्लसच्या साह्याने लार्ज सब युनिट याला कनेक्ट केला. तर रायबोझोमचं हे लार्ज सब युनिट आहे, हे पण कनेक्ट केला. लार्ज सब युनिट कनेक्ट केला होता. याला आपण म्हणूया लार्ज युनिट ऑफ रायबोझोम. सब युनिट ऑफ रायबोझोम. ओके, स्मॉल युनिट आहे, लार्ज युनिट ऑफ रायबोझोम. हा स्मॉल युनिटचा रोल खूप महत्वाचा असतो, हा लक्षात ठेवायचा. mRNA बाइंड केला होतो स्मॉल युनिट. असं आपण गृहीत धरूया की या ठिकाणी त्याचा हा स्टार्टिंग कोडॉन असतो. इथं नेक्स्ट कोडॉन आहे, इथं नेक्स्ट कोडॉन आहे. हा पण कोडॉनचाच पार्ट असतो, पण जो प्रोटीन सिंथेसिस साठी कोड झालेला नसतो. म्हणजे याच्यात 3 साइट महत्वाच्या असतात. त्या 3 साइट म्हणजेच इथे एक साइड आपण कन्सिडर करूया. ही एक साइड आहे, हे नेक्स्ट साइड आहे आणि ही त्या पुढची साइड आहे. 3 साइट आपण कन्सिडर करतोय. ह्याच्या 3 साइट आहेत. ह्याच्यामध्ये ही जी साइट आहे याला ए साइट म्हणायचं, अमायनो असाइल साइट. ही आहे ती पी साइट आहे, पेप्टिडिल साइट आहे. आणि ही आहे ती ई साइट आहे, एक्झिट साइट. बघा, ए अमायनो असाइल साइट, पी आहे पेप्टिडिल साइट. पॉलीपेप्टाइड चेनची ग्रोथ इथं होते. आणि ई आहे एक्झिट साइट. ओके, सो दिस इज फॉर A site for incoming amino acid.
म्हणजे अमायनो ऍसिड आत आणि टीआरएनए आत घेऊन आत असतो. सो इनकमिंग किंवा एंट्री साइट म्हणतो आपण याला, एंट्री साइट. हे असते एक्झिट साइट, म्हणजे इथून बाहेरच्या बाजूला पडतात, रिमूव्ह होतात, रिलीज साइट. आउटगोईंग साइट असते. आणि इथं मात्र पेप्टाइड चेनची ग्रोथ होते. सो पेप्टाइड, ग्रोथ ऑफ पेप्टाइड चेन, पॉलीपेप्टाइड चेन साइटची साइट म्हणू आपण. पॉलीपेप्टाइड, राईट. लक्षात ठेवायचं हे सगळं मेकॅनिझम कुठे चालू आहे, सायटोप्लाझम मध्ये चालू आहे. समजा इथे एक कॉम्प्लेक्स आहे टीआरएनएचं, या ठिकाणी इथं आपण दाखवूया टीआरएनए. हा टीआरएनए आहे, क्लोव्हर लीफ मॉडेल आपण अभ्यासलेला आहे. लॉंग आर्म आहे. त्या लॉंग आर्मला काय जोडलेलं आहे, अमायनो ऍसिड कनेक्ट केलेला आहे. आणि म्हणून याला म्हणायचं अमायनो ऍसिड टीआरएनए कॉम्प्लेक्स. ओके. आता हे मात्र इथून आत येत असतं, या साइडून हे आत येत असतं. अमायनो ऍसिडची ग्रोथ असते ती या ठिकाणी होते, म्हणजे इकडे पॉलीपेप्टाइड चेन तयार होते. कशी होते ते आपण बघणार आहे. आणि हा रिकामा टीआरएनए असतो तो या साइडून बाहेर पडत असतो. म्हणजे हा एम्प्टी टीआरएनए आहे तो या साइडला बाहेर पडत असतो. हा एम्प्टी असतो, त्याची इथून इकडे एक्झिट होते. बघा एंट्री पॉइंट आहे, हा एक्झिट पॉइंट आहे, आणि या साइडला हे पॉलीपेप्टाइड चेन तयार होत असते. या 3 साइट असतात. तर ते कशा पद्धतीने होतं हे आपण बघणार आहे. एक लक्षात ठेवायचं, पहिला टीआरएनए असतो तो मात्र फर्स्ट टीआरएनए असतो तो पी साइडला येतो, आणि उरलेले सगळे टीआरएनए असतात ते ए साइडला येत असतात. म्हणजे हा पहिला टीआरएनए, इथं आपण समजा सिक्वेन्स दाखवूया, कुठलाही सिक्वेन्स, समजा स्टार्टिंग कोडॉनचा सिक्वेन्स आहे, कोडॉन आहे AUG, तर याला मॅच होणारा टीआरएनए असतो UAC, हा टीआरएनए. मग हा टीआरएनए समजण्यासाठी दाखवूया. इथं अमायनो ऍसिड त्याने आणलेलं आहे. हे अमायनो ऍसिड आहे. समजा याला आपण अमायनो ऍसिड 1 म्हणूया. ओके. इथं बेस पेअरिंग होतं हायड्रोजन बॉन्डच्या साह्याने. याला म्हणायचं कोडॉन रेकग्निशन. याचा पहिला पार्ट आहे कोडॉन रेकग्निशन. रेकग्निशन म्हणजे हे जे कोडॉन आहे त्या कोडॉनला अँटी कोडॉन या टीआरएनएचे असतात, ते रेकग्नाइज करतात, आयडेंटिफाय करतात, आणि जर ते मॅच झाले तरच या ठिकाणी हा टीआरएनए फर्स्ट असेल तो स्टेबल होतो. म्हणजे कोडॉन रेकग्निशन झालं. फर्स्ट टीआरएनए असतो तो पी साइडला येतो. सो फर्स्ट टीआरएनए come at P site and remaining come at A site. तर पहिला टीआरएनए याने आणलेला अमायनो ऍसिड असतं मिथायोनिन. आपण जस्ट नंबर 1 लिहिलेलं आहे. हे झालं की नेक्स्ट ऍक्च्युअली या दोघांना हे जे कनेक्ट करणारे इथं जे असतात हे Mg++ आयन्स असतात.
म्हणजे स्मॉल आणि लार्ज युनिटला जोडणारे जे असतात ते Mg++ असतात. आता तुम्ही म्हणाल या ठिकाणी ठीक आहे, ही 5 प्राइम एंडची बाजू आहे, इथे AUG स्टार्टिंग कोडॉन आहे, स्टार्टिंग कोडॉन आहे, याला आपण इनिशिएशन कोडॉन म्हणतो. इकडं टर्मिनेशन कोडॉन असतात UAA किंवा UAG किंवा UGA, हे टर्मिनेशन आहे, ते आपण डिटेल बघूया टर्मिनेशन मध्ये. ओके, तर हा जो पार्ट असतो हा पार्ट काय इंडिकेट करतो, इथून इथपर्यंतचा हा जो पार्ट आहे हा स्टार्टिंगच्या अगोदरच आहे, याला आपण म्हणत असतो UTR, अनट्रान्सलेटेड रिजन असतो, अनट्रान्सलेटेड असतो. 5 प्राइमच्या म्हणजे स्टार्टिंगच्या अगोदर पण UTR असतो आणि याच्या नंतर पण इकडे UTR असतो. म्हणजे हा जर आपण 3 प्राइम कन्सिडर केलं तर याच्या नंतरचा हा पुढचा जो असतो तो सगळा UTR असतो, हा पण UTRच आहे, अनट्रान्सलेटेड रिजन असतो, याला म्हटलं जातं UTR, अनट्रान्सलेटेड रिजन. बिफोर 5 प्राइम म्हणजे स्टार्टिंग, आफ्टर टर्मिनेशन UTR असतं. याच्या साह्याने ही जी चेन असते ही चेन पॉलिपेप्टाइड चेनचा इफिशियंट तयार केली जाते. ओके, पहिला अमाइनो ऍसिड घेऊन आलेला आहे. आता नेक्स्ट TRNA इथं येणार आहे, दाखवा इथं कुठलाही कोडॉन असेल, XYZ असेल किंवा दिलेल्या पैकी सेकंड अमाइनो आहे तर TRNA येतो. हा TRNA नंबर 2 अमाइनो ऍसिड याने आणलेलं आहे. जेव्हा याचा कुठलाही कोडॉन असेल, समजा या ठिकाणी CCA आहे तर या ठिकाणी त्याला GGU जोडलं जाईल. जेव्हा कोडॉनला अँटीकोडॉन मॅच होतील तेव्हा ह्या दोघांच्या मध्ये इथे एक पेप्टाइड बॉन्ड तयार होत असतो, या दोघांच्या मध्ये एक बॉन्ड तयार होत असतो, हा आहे पेप्टाइड बॉन्ड. काय? पेप्टाइड बॉन्ड. कोणाकोणामध्ये तयार झाला? फर्स्ट मध्ये आणि सेकंड मध्ये पेप्टाइड बॉन्ड तयार झाला. तर हे जे एन्झाईम आहे इथं पेप्टिडिल ट्रान्सफरेज एन्झाईम असतं की जे पेप्टाइड बॉन्ड तयार करतं. सो एन्झाईम इज पेप्टिडिल ट्रान्सफरेज. ओके, तर एकदा का या दोघांच्यात बॉन्ड तयार झाला की मग मात्र हे रायबोसोमचं युनिट असतं, हे या ठिकाणी mRNA एका कोडॉननी पुढे शिफ्ट केला जातो, म्हणजे रायबोसोम 1 कोडॉन पुढे येतो. एका कोडॉननी पुढे आला की हा एम्प्टी TRNA असतो. जेव्हा इथं बॉन्ड तयार होतो त्यावेळेस हा TRNA इकडे आलेला असतो, हा एम्प्टी झालेला असतो, म्हणजे हा एम्प्टी TRNA आहे. आणि हा एम्प्टी TRNA इकडून एक्झिट होतो, बाहेर पडत असतो. पुढे काय होईल? आता 2 अमाइनो ऍसिड जोडले, राईट. नंबर 3 अमाइनो ऍसिड इकडून आत येईल. हा जेव्हा इथून आत येतो तेव्हा हा या पोझिशनला येतो, हा इकडून बाहेर पडतो, म्हणजे हे 3 जोडले जातात, 3 अमाइनो ऍसिड जोडले. नंबर 4 आणि कोडॉन मात्र एकनी पुढे शिफ्ट होतो. कोडॉन पुढे शिफ्ट होणं बघा, याला कोडॉन रेकग्निशन साइट म्हटलं. दुसऱ्यांदा काय झालं? पेप्टाइड बॉन्ड सिंथेसिस झालं. म्हणजे इथं सेकंड स्टेप लिहूया आपण, पेप्टाइड सिंथेसिस. पेप्टाइड सिंथेसिस कोणी सिंथेसाइज केलं? एन्झाईमनी तयार केलं
जेव्हा कोडॉन अँटीकोडॉन मॅच होतात, ते मॅच झालं की वरती पेप्टाइड बॉन्ड तयार होत असतो. एन्झाईमचं नाव आत्ताच आपण लिहिलं होतं, पेप्टिडिल सिंथेटेज. पेप्टिडिल सिंथेटेज एन्झाईम. ओके. नेक्स्ट स्टेप असते नंबर 3, ट्रान्सलोकेशन. ट्रान्सलोकेशन. ट्रान्स म्हणजे चेंज करणे, बदलणे. काय बदलायची? लोकेशन बदलायची. म्हणजे काय होतं, जेव्हा या ठिकाणी पेप्टाइड बॉन्ड तयार होतो, हा जो साईट असते टोटल, हा रायबोझोम असतो, एमआरएनए एक कोडनी पाठीमागे येतो, त्यामुळे ह्या साईट पुढे जातात. म्हणजे वन कोडॉन अहेड शिफ्टिंग होतं. सो ट्रान्सफर दी मेकॅनिझम टू वन कोडॉन अहेड, याला म्हणायचं ट्रान्सलोकेशन. सो ट्रान्सफर टू दी नेक्स्ट कोडॉन. ही जी मुवमेंट असते, या मुवमेंटला म्हटलं जातं ट्रान्सलोकेशन. सो मुवमेंट ऑफ एमआरएनए वन कोडॉन अहेड इज कॉल्ड एज ट्रान्सलोकेशन. एमसीक्यू विचारला जातो तुम्हाला याच्यावरती, व्हॉट इज ट्रान्सलोकेशन. सो मुवमेंट ऑफ एमआरएनए वन कोडॉन अहेड किंवा फॉरवर्ड इज कॉल्ड एज ट्रान्सलोकेशन. ओके. एका कोडॉनने शिफ्ट होतं, याला म्हणायचं ट्रान्सलोकेशन. देन इन्क्रीजिंग लेंथ, ज्याला आपण इलॉंगेशन म्हणत असतो. इन्क्रीज इन लेंथ ऑफ पॉलीपेप्टाइड. म्हणजेच इलॉंगेशन. सेम मेकॅनिझम असते, मी याच डायग्राम मध्ये दाखवणार. 3 नंबरचा आला की पुन्हा 4 नंबर येतो, 5 नंबर येतो. जसे नंबर इकडे ऍड होतील, ही प्रोटीनची चेन असते, ही प्रोटीनची चेन मात्र या साईडला तयार होत असते. हा फर्स्ट आहे, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, हा सिक्स्थ, हा सेवन्थ, हा 8. याच्यानंतर नंबर 9 असेल. नंबर 9 हे अमायनो ऍसिड आहे, टीआरएनए कॉम्प्लेक्स असतो. या सिक्वेन्सनी इकडे येत असतात आणि इकडे ही पॉलीपेप्टाइड चेन तयार होते. पॉलीपेप्टाइड चेन, याची लांबी वाढणं, याला म्हणायचं इलॉंगेशन. आणि या सगळ्यांच्या मध्ये जे बॉन्ड आहेत, हे बॉन्ड असतात पेप्टाइड बॉन्ड. इथं बॉन्ड असतो, या ठिकाणी बॉन्ड आहे, इथं बॉन्ड आहे, इथं बॉन्ड असतो. हे सगळे पेप्टाइड बॉन्ड असतात आणि म्हणून या ठिकाणी पॉलीपेप्टाइड चेन तयार होतं, प्रोटीनची चेन तयार होते. सो इन्क्रीजिंग लेंथ ऑफ पॉलीपेप्टाइड बाय रिपीटेड सिक्वेन्स आहे. ए साइडून अमायनो ऍसिड टीआरएनए कॉम्प्लेक्स आत येणार, पुन्हा पी साइडला येणार, दोघांच्यात बॉन्ड होणार, पुन्हा एमटी टीआरएनए ई साइड करून एक्झिट होणार. ओके. म्हणजे रिपीटेड addition of alpha amino acids from A site
shows polypeptide at P site, polypeptide at P site, हे P site आहे, and empty tRNA exit at E site. बघा पुन्हा एकदा, हा चार्जड आहे, यांना आपण असं म्हणूया चार्जड, कारण यांना अमायनो ऍसिड जोडलेले आहेत, हे चार्जड आहेत टीआरएनए. हा डिस्चार्जड आहे म्हणजे एमटी आहे, इकडून बाहेर पडत असतो. आणि या पद्धतीनं ही जी आहे ही लांबी वाढते, म्हणजेच या ठिकाणी चेनचं इलॉंगेशन होतं आणि फायनली ही सगळी मेकॅनिझम 1 बाय 1 अमायनो ऍसिड ऍड करत, 1 बाय 1 कोडॉन ऍड करत, फायनली ही या ठिकाणी येते, स्टॉप कोडॉनच्या इथे येते, टर्मिनेशनच्या इथे येते आणि सगळ्यात शेवटी स्टॉप कोडॉन येतो, त्याला आपण म्हणणार आहे टर्मिनेशन. ते कसं होतं हे आपण बघणार आहे. इलॉंगेशन कळलेलं आहे का, काय काय झालंय बघा. पहिल्यांदा कोडॉन रेकग्नाइज केलेलं आहे, त्याच्यानंतर पेप्टाइड बॉन्ड सिंथेसाइज झालेला आहे. जेव्हा कॉम्प्लिमेंटरी बेस पेअरिंग होतं इथं पॉलिपेप्टाइड बॉन्ड तयार होतो, त्याच्यानंतर ट्रान्सलोकेशन होतं म्हणजे एमआरएनए एका कोडॉननी पुढे जात असतो, त्याच्यानंतर हे इन्क्रीजिंग लेंथ होते म्हणजे इलॉंगेशन होतं आणि या साईडला पॉलिपेप्टाइड चेन तयार झालेली असते. इकडून चार्जड मॉलिक्यूल आत येतात ए साईडला, पी साईडला आलं की बॉन्ड तयार होतो आणि बॉन्ड तयार झाला की एम्प्टी टीआरएनए असतो तो ई साइड करून बाहेर पडत असतो, एक्झिट साइट असते. ओके, सो दिस इज कॉल्ड एज इलॉंगेशन ऑफ पॉलिपेप्टाइड चेन. ओके, राईट. ओके, दोन स्टेप्स आपण बघितलं. पहिली स्टेप होती इनिशिएशन ऑफ पॉलिपेप्टाइड चेन, चेन सिंथेसिस स्टार्ट झाला होता. दुसरी बघितली इलॉंगेशन, पॉलिपेप्टाइड चेन तयार झालेले आहे. हे जे चार्जड अमायनो ऍसिड असतात ते आत आणले जातात ए साइडला, पी साइडला आले की पेप्टाइड बॉन्ड तयार होतो. ई साइड कडून रिकामे टीआरएनए एम्प्टी टीआरएनए पुन्हा जातात, पुन्हा ते चार्ज होतात, अमायनो ऍसिडला घेऊन येतात. इकडे मात्र पी साइडला पॉलिपेप्टाइड चेनची काय झालेली असते, ग्रोथ झालेली असते. एक पेप्टाइड बॉन्ड तयार होण्यासाठी हार्डली हा जो पेप्टाइड बॉन्ड असतो हा तयार होण्यासाठी जो टाइम लागतो तो 0.1 सेकंद, एवढ्या वेळेत एक पेप्टाइड बॉन्ड तयार होत असतो. किती फास्ट मेकॅनिझम आहे हे बघा. 1 बाय 1 करत हे सगळे जे मेकॅनिझम असते हे एक एक युनिट पुढे पास होतो आणि फायनली हा टर्मिनेशन कोडॉन येतो, एंड कोडॉन येतो. सो ऍट 3 प्राइम एंड टर्मिनेशन कोडॉन असतात, टर्मिनेशन कोडॉन. ऍक्च्युअली या तिन्हीपैकी एक असतो, तीन नसतात, तिन्हीपैकी एक असतो. कोणकोणते? एक UAA, दुसरा UAG आणि UGA. याचे तुम्हाला ट्रिक्सही सांगितले होते. याला आपण ऑचरी म्हटलं तर हा जो आहे अँबर आहे, ऑर्नेम्स आहेत, आणि याला ओपल म्हटलं जातं. म्हणजे हे सगळं आपल्याला झालेलं आहे, रिपीटेड पार्ट असतो. हे स्टॉप कोडॉनचं काम करतात. ह्या तिन्ही पैकी एक कोडॉन असतो, 1 कोडॉन असतो, तो 3 प्राइम एंडला आला की प्रोटीन सिंथेसिस स्टॉप होतं. सो स्टॉप प्रोटीन पॉलिपेप्टाइड सिंथेसिस. त्यासाठी काही टर्मिनेशन फॅक्टर पण आवश्यक असतात. सो रिक्वायर्ड टर्मिनेशन फॅक्टर, टर्मिनेशन फॅक्टर्स. मग टर्मिनेशन फॅक्टर T1, T2, T3 असतील, हे फॅक्टर्स वेगवेगळे काम करत असतात. टर्मिनेशन फॅक्टर आहे. आता इथं 3 प्राइम एंड आल्यानंतर इथं प्रोटीन सिंथेसिस थांबणार आहे.
परंतु त्याच्या पुढचा जो पार्ट आहे तो UTR असतो, अनट्रान्सलेटेड रिझन असतो. अगोदर पण UTR असतो, अनट्रान्सलेटेड रिझन असतात, आणि हे फायनली इफिशियंट पॉलिपेप्टाइड चेन तयार करत असतात. एकदा का ही सगळी मेकॅनिझम इथं आली आणि यापैकी कोणता तरी एक स्टॉप कोडॉन आला की मग मात्र प्रोटीन सिंथेसिस थांबतं, आणि प्रोटीन सिंथेसिस थांबलं की मग मात्र ही सगळी मेकॅनिझम असते ती वेगळी होते. म्हणजे काय काय होणार बघूया आपण. एकदा स्टॉप झाल्यानंतर काय होतं बघा, स्मॉल आणि लार्ज सब युनिट असतात ते सेपरेट होतात. सो सेपरेशन ऑफ स्मॉल and large units of ribosomes सेपरेट होतात, इनएक्टिव्ह होतात. दुसरं काय चेंज होतो, mRNA फ्री होतो, फ्री अँड डिनेचर्ड, म्हणजे ब्रेक होतो. आणि म्हणून स्मॉलेस्ट लिव्ड शॉर्ट लाईफ असलेला कोण असतो, mRNA. एकदा फंक्शन झालं की त्याला ब्रेक केला जातो. ब्रेक करणारे एन्झाईम असतात न्यूक्लियस, बाय न्यूक्लियस, रायबोन्यूक्लियस असतात, त्याच्या सहाय्याने त्याला ब्रेक केला जातो. डिनेचर्स असतो, सो शॉर्ट लाईफ, शॉर्ट लिव्ड म्हणून आपण याला शॉर्ट लिव्ड कोण असतो, mRNA. फंक्शन झालं की त्याला ब्रेक करायचं असतं. नंतरचा चेंज काय होतो, इथं हे जे tRNA अमाइन ऍसिड असतात ते ऍक्टिव्ह झालेले असतात, ते काय होतात, इनऍक्टिव्ह. सो इनऍक्टिव्हेशन ऑफ tRNA and amino acids. ओके. त्याच्यानंतर ही जी पॉलिपेप्टाइड चेन तयार झालेली असते याचं पुन्हा प्रोसेसिंग होतं, म्हणजे प्रायमरी स्ट्रक्चर, सेकंडरी स्ट्रक्चर, टर्शरी आणि क्वाटर्नरी स्ट्रक्चर झालं की मग प्रोटीन तयार होतं. सो पॉलिपेप्टाइड चेन get processized gives primary structure, then secondary structure, then tertiary structure, quaternary structure, and finally functional protein त्याचं तयार होतं. Then functional protein, हे जे UTR आहेत, UTR untranslated region, it make the efficient polypeptide chain, make efficient polypeptide chain. आणि ही सगळी मेकॅनिझम जी एकत्र आली होती ती सगळी डिवाइड होते, सेपरेट होते, आणि फायनली 3 डायमेन्शनल फंक्शनल प्रोटीन तयार होतं. फायनली gives after termination gives 3-dimensional functional protein. हे फंक्शनल प्रोटीन आहे
हे पॉलिपेप्टाइड चेन पासून तयार झालंय. पुन्हा त्याचं प्रायमरी होतं, नंतर सेकंडरी, टर्शरी स्ट्रक्चर, क्वाटर्नरी झालं की मग मात्र फंक्शनल प्रोटीन तयार होत असतं आणि याला म्हणायचं प्रोटीन सिंथेसिस. आणि इथं प्रोटीन सिंथेसिस असतं ते कम्प्लीट होतं. लास्ट स्टेप होते, याला म्हणायचं टर्मिनेशन ऑफ पॉलिपेप्टाइड चेन. 3 फेजेस मध्ये हे सगळं झालेलं आहे. फर्स्ट इनिशिएशन ऑफ पॉलिपेप्टाइड चेन, second elongation of polypeptide chain, and the last one is termination of polypeptide chain. So all these three steps are involved in protein synthesis. Is a second phase of central dogma known as mechanism of translation or process of translation. Okay, diagram काढून घ्या, माहिती लिहून घ्या.